नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ITI स्किल मध्ये मी ओमकार गराडे आपलं सहर्ष स्वागत करतो। तर आज आपला टॉपिक आहे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, ज्याला की आपण पॅरामीटर सुद्धा म्हणतो। आता हे मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचं काय काम आहे, काय असते हे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, ते आपण पुढील भागात पाहणार आहोत। तर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट पाहण्याआधी सर्वात पहिल्यांदा ह्या सिम्बॉलचा अर्थ समजून घ्या। जर मीटरवर जर अशी आडवी रेष असेल तर ही मीटर डीसीचं आहे, म्हणजे डीसीचं व्होल्टेज, डीसीचं करंट, डीसीचं जेवढे काही इक्विपमेंट आहेत तेवढे डीसी म्हणजे डायरेक्ट करंट, ह्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, डायरेक्ट करंट। ज्या मीटरवर अशी आडवी रेष दिसेल ते डीसीचं मीटर आहे। डीसीचे पॅरामीटर आपण त्या डीसीच्या पॅरामीटर्सवर हे अशी आडवी रेष असते। जे काय मीटर आपण एसी साठी वापरतो, एसी व्होल्टेज, एसी करंट मोजण्यासाठी, त्याच्यावर ही अशी साइन वेव्ह सारखा ह्याच्यामध्ये सिम्बॉल असतो। हे अल्टरनेटिंग करंट आहे, ह्याला आपण एसी म्हणतो, ह्याला डीसी म्हणतो। आणि जे मीटर एसी आणि डीसी दोन्हीसाठी वापरतात त्याला हे सिम्बॉल जोडलेले असतात। हे बघा, हे अल्टरनेटिंग करंट आणि हे डायरेक्ट करंट, असे दोन्ही सिम्बॉल त्या मीटरवर अवेलेबल असतात। जे मीटर असं सिंगल फेज असलेला, म्हणजे सिंगल फेज असो किंवा थ्री फेज असो, दोन्ही थ्री फेज आणि सिंगल फेज वर जे मीटर असतात त्यांच्यावर एक डार्क रेष असते। जी एसी ची रेष आहे का ती एकदम डार्क असते आणि बाकी दोन फेंट असतात, त्याच्यासाठी हे सिम्बॉल असतो। आणि जे मीटर फक्त थ्री फेज करंट साठी वापरतो त्याच्या ठिकाणी असे डार्क तीन लाईनी असतात आणि ह्या डार्क तीन लाईन ह्याच्या थ्री फेज साठी वापरतात। आता मीटरवर आणखीन हे दोन सिम्बॉल आवश्यक असतात। आता पहिला सिम्बॉल आहे मूव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट। जरी हे सिम्बॉल नसते, हे सिम्बॉल कंपल्सरी असतेच, पण हे सिम्बॉल जर असतील, फक्त हा सिम्बॉल कशासाठी असते, हे जर सिम्बॉल असलं, हे अशा प्रकारचं यू शेप पण खाली आडवी रेष, तर ह्याला मूव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट म्हणायचं। त्याच्यामध्ये मूव्हिंग नावाची कॉइल असते, त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग असतात, त्याच्यावरून ह्याचे फंक्शन पडलेले। तर ज्या मीटरवर असं यू सारखा भाग दिसेल, उलटा यू, त्याला मूव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट म्हणायचं। आता हे मूव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट फक्त डीसी साठीच वापरतात। आणि ज्या मीटरवर अशी ही झिगझॅग सारखी रेष दिसेल आणि असा बॉक्स दिसेल, ते मीटर आपण एसी साठी वापरतो, त्याला मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट म्हणतात। हे मीटरची बेसिक माहिती झाली। पुन्हा मीटर कोणत्या स्थितीत ठेवायचा, कोणचा मीटर जर आपण उभ्या स्थितीत, म्हणजे मीटर उभ्या स्थितीत ठेवायचा आहे आणि त्याला जर आडव्या स्थितीत ठेवलं तर ते मीटर व्यवस्थित रेंज देत नाही। आपला व्होल्टेज 220 आहे तर ते 210 दाखवू शकते किंवा 230 दाखवू शकते। कशामुळे? कारण मीटर त्याच्यावर सिम्बॉल लिहिलेले असतात। हे बघा मीटर, हे आपण पुढील मीटर पाहणार आहोत। हो का, ह्याच्यामध्ये आता हे बघा, हे मूव्हिंग कॉइल झालं। आता ह्याच्यामध्ये एक परपेंडिक्युलर रेष दिली बघा, हो का अशी। आता हे कशामुळे दिली, तिचा काहीतरी उद्देश असेल ना, तर ते उद्देश असा असतो की ते फक्त मीटर उभ्या स्थितीत ठेवलं तर ऍक्युरेट रेंज दाखविते, त्याच्यासाठी ते सिम्बॉल लिहिलेलं असते कोणत्या स्थितीत मीटर वापरायचा। तर ज्या मीटरवर अशी परपेंडिक्युलर रेष दिसेल, असा सिम्बॉल दिसेल, एक उभी रेष आणि त्याच्यावर असं आडवी, तर ती उभ्या स्थितीत ठेवून ते मीटर वापरायचं असते। असं का म्हणून ऍक्युरेट रेंज आपल्याला मिळेल त्याच्यासाठी ते मीटर ठेवायचं असते। ज्या मीटरवर अशी आडवी रेष दिसेल, अशी आडवी रेष आणि हे सिम्बॉल दिसेल, त्याला आडव्या स्थितीत ठेवून वापर करायचा आहे त्याच्या मीटरवर। ज्या मीटरवर असं ही सिम्बॉल दिसेल त्याला क्रॉस म्हणजे 60 अंश ठेवून त्या मीटरचा वापर करायचा आहे। आता ह्या मीटरवर जर ही अशी रेष दिसेल तर इथं दिलंय बघा, पोझिशन पासून निघालेला व्हर्टिकल, म्हणजे व्हर्टिकल बी वापरू शकतो आणि थोडस तिरकस सुद्धा वापरू शकतो। तसंच याप्रमाणे आडवं सुद्धा आणि थोडं उभं सुद्धा ह्याच्या मीटरचा वापर करू शकतो। हे सिम्बॉल आवश्यक लक्षात घ्या, किंवा आम्ही हे डिस्क्रिप्शन मध्ये ह्याचे फोटो सुद्धा देऊ। हे सिम्बॉल आपल्याला मीटर वापरण्याच्या आधी हे सिम्बॉल, पुन्हा ह्याचं मागचं सिम्बॉल, एसी डीसीचा, मूव्हिंग कॉइल, मूव्हिंग इन्स्ट्रुमेंट, हे तीन सिम्बॉल जर आपल्याला माहिती असेल तर आपण मीटरचा परफेक्ट यूज करू शकतो। त्याच्यानंतर आता मीटरचे नाव असतात बघा। आता व्होल्टेज मापणारं जे मीटर आहे त्याला व्होल्ट मीटर म्हणतात, त्याच्यावर व्ही दिलेला असते बघा, हे मीटरचा कोड आहे व्ही। आता व्ही ज्या मीटरवर दिसेल ते व्होल्ट मापणारा, म्हणजे व्होल्टेज, आपण व्होल्टेज म्हणतो त्याला, व्होल्टेज मापणारा मीटर आहे ते, त्याच्यावर असा व्ही त्याला चिन्हांकित केलेला असते, ते व्होल्ट मीटर आहे, व्होल्टेज मापणार। आता ह्याच्यामध्ये तीन टाईपचे, व्होल्ट मीटर मध्ये तीन टाईपचे प्रकार असते। एक व्होल्ट मापते,
आता ज्याच्यावर एमव्ही दिसन आणि ज्याच्यावर केव्ही दिसन, आता ज्याच्यावर व्ही दिसल ते फक्त व्होल्टेज मोजणार, ज्याच्यावर एमव्ही दिसन ते मिली व्होल्ट मीटर, म्हणजे एक व्होल्ट पेक्षा कमी व्होल्ट साठी जे 1 व्होल्ट पेक्षा जे कमी व्होल्टेज असते 0.1 0.2 त्याला मिली व्होल्ट मीटर वापरतो, जे की आपल्याला डीसी मध्ये अवेलेबल झालेलं दिसतंय. ज्या ठिकाणी एमव्ही दिसन नाव ते मिली व्होल्ट मीटर आहे, ज्या ठिकाणी केव्ही नाव दिसन जे की 1000 व्होल्ट त्याला आपण 1 केव्ही म्हणतो बघा. 1000 व्होल्ट ला आपण काय म्हणतो 1 केव्ही. तर हे जे केव्ही दिसेल मित्रांनो, तर ते 1000 व्होल्ट पेक्षा जास्त, म्हणजे जिथे काय 10 केव्ही 20 केव्ही पर्यंत हे किलो व्होल्ट मापण्यासाठी हे मीटर वापरतात. तसंच करंट मोजण्यासाठी आपण अँपियर मीटरचा वापर करतो, ज्याला की आपण अॅमीटर सुद्धा म्हणतो. आता हे ज्या ठिकाणी करंट मोजले जाते त्या ठिकाणी ए असं सिम्बॉल दिसलं, ए सिम्बॉल दिसलं की ते अॅमीटर म्हणायचे त्याला, ते काय करायले करंट मापायले. मग ह्याच्यामध्ये सुद्धा ए म्हणजे करंट मापणार, एम ए म्हणजे मिली अँपियर म्हणजे 1 पेक्षा कमी व्होल्ट, म्हणजे 1 अँपियर पेक्षा कमी अँपियर असणारं करंट मिली अँपियर मध्ये आपण मोजतो. आणि 1000 म्हणजे 1 केव्ही पेक्षा जास्त, म्हणजे 1000 करंट जेव्हा होईल 1000 करंट 1000 अँपियर तेव्हा आपण त्याच्यापेक्षा जास्त केव्ही मध्ये म्हणजे किलो व्होल्ट मध्ये मोजतो. आता ह्या केव्हीच्या मीटर मध्ये जर आपण अँपियर मोजला, समजा 100 अँपियर आपण करंट मोजला, तर ह्याची उग बारीक निडल अशी हल्लेली दिसणार, ही स्केल वगैरे असणार उग बारीक निसळ. कशामुळं ते केव्हीचं मीटर आहे ना, आपण 100 अँपियर करंट मापायला आणि ह्याची रेंज काय 1000च्या पुढे, त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये ह्या रेंज मध्ये आपल्याला अँपियर दिसणार नाही, ह्याच्यामध्ये फक्त किलो अँपियर दिसणार. पुन्हा तसंच वॅट मीटरला असा सिम्बॉल असतो, वॅट मीटर हे डब्ल्यू या चिन्हानं ओळखलं जाते. हे वॅट झालं, हे किलो वॅट झालं आणि हे मेगावॅट झालं. मेगावॅट साठी एमव्ही दिसलं की ते मेगावॅट एनर्जी मोजणार, हे किलोवॅट दिसलं की ते किलोवॅट. तसंच ओम मीटर जवळ आलं, ते ओम मीटरचं हे सिम्बॉल असते, ह्या ज्या मीटरवर हे सिम्बॉल दिसेल ते मीटर ओम मीटर असणार. ओम मीटर साठी हे ओम मीटर, हे किलो ओम मीटर आणि हे मेगा ओम मीटर. ते ओम, हे ओमचं सिम्बॉल असते मित्रांनो, हे ओम, हे बघा इथं ओम दिलंय बघा, हे ओमचं सिम्बॉल असं असते, ओम, किलो ओम, मेगा ओम त्याच्यासाठी वापरते. आणि त्याच्या पुन्हा नंतर हर्ट्झ, HZ फ्रिक्वेन्सी ज्याला आपण म्हणतो, आपल्या भारताची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आहे. 50 हर्ट्झ आपल्या भारताची फ्रिक्वेन्सी आहे. तर हे जी फ्रिक्वेन्सी मोजण्यासाठी हे मीटर वापरतो, ज्याला की असं H आणि Z असं स्मॉल दिसतंय, त्याच्यामध्ये बी किलो हर्ट्झ आणि मेगा हर्ट्झ फ्रिक्वेन्सीचे म्हणजे फ्रिक्वेन्सी मापण्यासाठी टाईप दिलेले असते. पुन्हा त्याच्यामध्ये आपण पहिलं पाहणार आहोत व्होल्ट मीटर. हे बघा मित्रांनो, मी म्हणलं ना का, हे व्ही जे ह्याच्यावर दिसल ते काय मापणार, व्होल्टेज मापणार. आता हे व्होल्ट मीटर आहे, पण एसीचं आहे का डीसीचं आहे हे कशावरून ठरवायचं, तर मीटरच्या खाली लगेच स्पष्टीकरण दिलेलं असते. हे बघा इथे कशाचा सिम्बॉल आहे, एसीचा सिम्बॉल, जे की मी पहिल्या स्लाइड मध्ये सांगितलं होतं. हे बघा, हे मीटर फक्त एसीचा करंट मोजणार. जर ह्याला जर डीसी लावली तर हे मीटर, ह्या मीटर मधली जी कॉईल आहे, जी मुव्हिंग इन्स्ट्रुमेंट कॉईल आहे, ती जळून जाणार. त्याच्यासाठी हे मीटर फक्त एसी साठी वापरायचा. जर हे मीटरच्या खाली जर अशी रेष असेल तर हे फक्त ही रेष नाही, फक्त ही रेष आहे, तर ही मीटर फक्त डीसी साठी वापरायचा. जर त्याच्या ठिकाणी ही अशी साइन वेव्ह नसून फक्त आडवी रेष असली तर ते फक्त डीसी साठी मीटर वापरायचा. त्याच्यानंतर हे मीटरवर जर अशी रेष आली, अशी साइन वेव्ह अशी वर आडवी रेष, तर ही मीटर एसी आणि डीसी साठी दोन्हीसाठी हे मीटर चालतंय, असा त्याचा उद्देश आहे. आपण एसी साठी सुद्धा वापरू शकतो आणि डीसी साठी सुद्धा ते मीटर वापरू शकतो. पण त्याच्यानंतर मी जे तुम्हाला सिम्बॉल सांगितले होते बघा, ते बघा, हे मीटर मूव्हिंग आयर्नच आहे, म्हणजे हे डीसी कसलंच मोजू शकत नाही, हे मूव्हिंग आयर्नच आहे. आणि इथे बघा, इथे अशी रेष आहे बघा मित्रांनो. आता ह्याचा उद्देश काय, हे मीटर उभ्या स्थितीत ठेवून वापरायचं असते. जर ह्या मीटरला जर आडव्या स्थितीत ठेवलं तरी हे मीटर म्हणजे व्यवस्थित जी आपली ऍक्युरेट रेंज आहे, आपला 220 व्होल्ट आहे, ते 220 व्होल्ट दाखवणार नाही, कमी दाखवणार किंवा जास्त दाखवणार. जर हे मीटर आपण उभ्या स्थितीत ठेवलं तरच हे व्यवस्थित रेंज दाखवणार. आता ह्या मीटरच्या ह्याच्यावरून 2 टाईप आहेत बघा, हे डिजिटल
ह्याला आपण डिजिटल व्होल्टमीटर म्हणतो. आणि ह्याला आपण अॅनालॉग व्होल्टमीटर असं म्हणतो. ह्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये ही निडल दिसल जे की काटा, त्या काट्यानं जे मीटर आपलं व्होल्ट दाखविते किंवा जे काही व्हॅल्यू दाखविते ते अॅनालॉग व्होल्टमीटर असते किंवा अॅनालॉग मीटर असते. आणि जे काय आपले डिस्प्ले असेल, हे स्क्रीन असेल, त्या स्क्रीनवर जी व्हॅल्यू दाखविते त्या स्क्रीनवर व्हॅल्यू दाखवणाऱ्याला डिजिटल असं म्हणजे डिजिटल मीटर. आता हे इथं व्होल्ट मीटर आहे, इथं व्ही असा सिम्बॉल असते, ह्याचं खाली स्पष्टीकरण दिलेलं असते कशासाठी वापरायचं, एसी साठी वापरायचं, डीसी साठी वापरायचं, इथं खाली सिम्बॉल दिलेला असते. आता व्ही, आता जर हे करंट अँपियर साठी वापरत तर हे सिम्बॉल असतात, पण हे आता व्होल्ट मीटर आहे. कशासाठी वापरणार आपण, हे व्होल्टेज मोजण्यासाठी हे मीटर आपण वापरणार. तर मित्रांनो ह्याला डिजिटल व्होल्ट मीटर म्हणतात आणि ह्याला अॅनालॉग व्होल्ट मीटर म्हणतात. तसंच पुढे हे अॅनालॉग मीटर झालं ज्याच्या ह्याच्यामध्ये ही निडल दिसणार, ज्याच्या ह्याच्यामध्ये ही निडल आहे त्याला आपण अॅनालॉग मीटर म्हणतो. आता ह्याच्यामध्ये निडल आहे, मग हे अॅनालॉग मीटर झालं आणि हे जे आहे हे डिजिटल मीटर झालं. हो का, इथं स्पष्टीकरण दिलेलं असते, इथे ए नाव दिलेलं असतं. जर इथं व्होल्ट नाव असतं, हे व्होल्ट असं दिलेलं असतं, मग खाली एसी साठी किंवा डीसी साठी कशासाठी वापरलेले ते दिलं असतं. आता हे मीटर मित्रांनो हे मीटर आहे. आता हो का, इथं बघा त्याच्यावर आता सिम्बॉल नाही, काही नाही, इथं खाली सिम्बॉल दिलेले. व्होल्ट मीटर मध्ये इथं सिम्बॉल दिलता, पण आता इथं सिम्बॉल दिलाय का नाही, इथं सिम्बॉल द्यायचं सोडून त्यांना कुठे सिम्बॉल दिले, इथं स्पष्टीकरण दिले. हे मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट आहे आणि इथं लगेच दिले खाली एसी साठी वापरते. हो का, अशी रेष आहे इथं, म्हणजे हे मीटर एसी साठी वापरतात. आणि ह्या मीटरची अॅक्युरेट रेंज मिळण्यासाठी याला उभी स्थितीत ठेवावं लागते. हे अॅनालॉग मीटर आणि हे डिजिटल. आता हे झालं मुव्हिंग आयर्न, आपलं मुव्हिंग इन्स्ट्रुमेंट झालं. आता हे मुव्हिंग इन्स्ट्रुमेंट झालं. आता हे मुव्हिंग कॉइल आहे बघा, हे मुव्हिंग कॉइल आहे. कशामुळे हो का, ह्याच्यामध्ये आडवी रेष आहे. आता हे डीसी साठी वापरते आणि हे एसी साठी. डीसी साठी वापरायचं आलं की इथं अशी आडवी रेष असणार आणि एसी साठी वापरायचं आलं की अशी साइन वेव्ह असणार. एसी आणि डीसी हे अॅमीटर झालं, हे अॅनालॉग अॅमीटर आणि ते डिजिटल अॅमीटर झालं. तर मित्रांनो हे ओम मीटर आहे. ओम मीटरचा सिम्बॉल मगच तुम्हाला सांगितलंय, हे असं ओम मीटरचं सिम्बॉल असते. ज्या मीटरवर हे सिम्बॉल दिसल ते मीटर ओम असते. रेजिस्टन्स ज्याला आपण म्हणतो, एखाद्या सर्किट मध्ये किती विरोध व्हायलाय ते विरोध मापण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, ओम मीटरचा वापर करतो. किंवा आता एखाद्या सर्किट मध्ये किती करंट व्हायलाय ते करंट मापण्यासाठी कशाचा उपयोग करतो आपण, अॅमीटरचा उपयोग आपण करंट मोजण्यासाठी करतो. एखाद्या सर्किट मध्ये किती व्होल्टेज येईल ते व्होल्टेज मोजण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, व्होल्ट मीटरचा वापर करतो. हे झालं व्होल्ट मीटर, अॅमीटर आणि हे ओम मीटर. ओम मीटरचं काम काय, सर्किट मधील रेजिस्टन्स मोजण्यासाठी आपण ह्याचा ओम मीटरचा वापर करतो. पुन्हा त्याच्यानंतर आहे मित्र वॅट मीटर. हो का, ज्या मीटरवर डब्ल्यू दिसल, हे केव्ही, हे केव्ही बघा, इथं एमव्ही घेतो आपण, इथं एमव्ही दिलेले असं गृहीत धरून. आता हे वॅट मीटर आहे. वॅट मीटर हो का, इथं एसीचं सिम्बॉल दिले बघा, कशाचं, एसीचं वॅट मीटर आहे. आता हे वॅट मीटरचं काय काम आहे, आपल्या एखाद्या सर्किट मध्ये आपलं सर्किट किती पॉवर घ्यायले, किती एनर्जी कंझ्युम करायले ते मोजण्यासाठी आपण वॅट मीटर वापर करतो. आता हे वॅट मीटर किती 3000 रेंज पर्यंत आहे, म्हणजे 3000 रेंज पर्यंत आपण ह्याची वॅट एखाद्या सर्किटचे आपण वॅट म्हणजे पॉवर मोजू शकतो. पुन्हा 3000 पेक्षा जास्त, म्हणजे आता हे 3000 दिले का मित्रांनो, हो का, 1 2 3 हे 3 किलो वॅट झालं. आता हे 3000 वॅट झालं हे वॅट, आणि हे 3000 लाच आपण काय करतो, 3 kW लिहितो. असं 3 kW झालं. 3000 आणि 3 kV एकच आहे, फक्त हे 3 शून्य काढून ह्याला काय दिले, kW दिले, म्हणजे किलो वॅट झालं ते. आता जेव्हा ह्याचा काटा संपूर्ण इथं येईल तेव्हा ह्याचा काटा कुठे येईल, इथं, कारण ह्याची रेंज हाय आहे. आता इथं
15 दिले, पण मीटर कशाचं आहे? केव्हीचं. म्हणजे हे किती झाले? 15,000 वॅट. 15,000 वॅट पर्यंत एनर्जी निर्माण करते, जे की इथे 15 केव्ही एनर्जी कंझ्युम केलेली दाखविते, 15 किलो वॅट. आता हे मेगा वॅट, जेव्हा इथं 15 येईल तेव्हा इथं 5 येते बघा. असं म्हणजे हे मेगा वॅट आहे, हे किलो वॅट आहे आणि हे वॅट मीटर आहे. त्याचं काम काय? सर्किट मधील पॉवर किती कंझ्युम करायले त्याच्यासाठी हे वॅट मीटर वापरते. पुढे आहे बघा फ्रिक्वेन्सी मीटर. मगाशी म्हणलं आपल्या भारतातली फ्रिक्वेन्सी 50 आहे, पण एखाद्या सर्किट मध्ये किती फ्रिक्वेन्सी येईल? ऍक्युरेट 50 नसती, प्लस मायनस 15 दिलेली असते बघा. आपण फ्रिक्वेन्सीचं बघायला गेलो त्याच्या पुढे असं चिन्ह असते, प्लस मायनस 2% किंवा असं सोडून 2% प्लस मायनस. म्हणजे काय? 50 एक तर 48 नाही तर 52. हे प्लस मायनसचा अर्थ एक तर प्लस नाही तर मायनस. आपल्या भारताची फ्रिक्वेन्सी पण 50 धरते. आता हे मीटर, हे फ्रिक्वेन्सी मीटर आहे. एखाद्या सर्किट मधली फ्रिक्वेन्सी मोजण्यासाठी हे फ्रिक्वेन्सी मीटरचा वापर करतो. आता हे बघा, ही फ्रिक्वेन्सी 50 असली की ही तार व्हायब्रेशन करत राहते. जर 49 असली तर ही तार, 48 असली तर ही तार व्हायब्रेशन करत राहते. त्याच्यामध्ये व्हायब्रेशन करते आणि हे निडलद्वारे, हे अॅनालॉग मीटरद्वारे हे मीटर 50 ला आले की इथं दाखविते, 48 असली की इथं. असं मीटर हे काट्याद्वारे हे फ्रिक्वेन्सी दाखविते आणि हे व्हायब्रेशनद्वारे आपली फ्रिक्वेन्सी दाखविते. तर ज्या हो काय हे एच झेड दिसलं, ह्याच्यावर बी काय एच झेड आहे, ह्याच्यावर बी काय एच झेड आहे, कॅपिटल एच आणि स्मॉल झेड. ह्या ज्या मीटरवर दिसेल फ्रिक्वेन्सी मीटर ओळखायचं कसं? हे सिम्बॉल ज्या मीटरवर दिसेल एच झेड ते फ्रिक्वेन्सी मीटर आहे. पुन्हा त्याच्यानंतर मित्रांनो कॉस 5 मीटर, ह्याला 5 म्हणतात, जे की आपल्या गणितामध्ये थीटा असते, ह्याला कॉस 5 म्हणतात इकडं. जे की आपला पॉवर फॅक्टर मीटर आहे. पॉवर फॅक्टर मीटर आपण एखाद्या म्हणतो सर्किटचा पॉवर फॅक्टर किती? 0.8 लॅगिंग, 0.8 लिडिंग. हे इकडे लॅगिंग आणि इकडे लिडिंग असं दाखवते. हे काही कॅपॅसिटर जर सर्किटला जोडलं तर हे कॅपॅसिटर लिडिंग दाखवणार आणि इकडे लॅगिंग दाखवणार आणि इथं युनिटी पॉवर फॅक्टर दाखवणार. तर ज्या मीटरवर हे कॉस 5 असं सिम्बॉल दिसेल त्याला आपण काय म्हणायचं? पॉवर फॅक्टर मीटर म्हणायचं. पुन्हा त्याच्यानंतर मित्रांनो फेज सिक्वेन्स इंडिकेटर. फेज सिक्वेन्स इंडिकेटर ह्याचा मुख्य वापर म्हणजे एसी सिंगल फेज सर्किट मध्ये नाही होत, एसी 3 फेज सर्किट मध्ये होते. आता 3 फेज सर्किट मध्ये का म्हणून? 3 फेज सर्किट मध्ये RYB असते, रेड ब्ल्यू येलो असते. 3 फेजची सिक्वेन्स मोजण्यासाठी ती क्लॉकवाईज म्हणजे हे सिक्वेन्स मोजण्यासाठी RYB सिक्वेन्स मोजण्यासाठी हे ह्याचा वापर करतात. हे बघा मित्रांनो, हे R, हे Y आणि हे B. हे 3 फेज आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कशामध्ये? RYB मध्ये आपण हे 3 फेज बघतो. पण ह्या 3 फेजची सिक्वेन्स बघण्यासाठी म्हणजे समजा आपण जर एखाद्या मोटरला वायच्या ऐवजी बी दिला तर मोटर उलटी फिरायला लागते. तर ती सिक्वेन्स बघण्यासाठी आपण काय करतो? तर हे RYB म्हणजे फेज सिक्वेन्स इंडिकेटर आपण वापरतो. आता ह्याच्यावर सिक्वेन्स कशी करणार? तर हे जे एरो आहे का मित्रांनो, जर आपली सिक्वेन्स जर RYB जर असेल तर हे क्लॉकवाईज फिरायला लागणार आणि जर R किंवा BY असं जर असेल तर ही मीटर जे आहे का अँटी क्लॉकवाईज फिरलेलं दिसणार. मग ह्याच्यावरून आपण काय करू शकतो? फेज सिक्वेन्स ओळखू शकतो. बघा इथे एरो आहे बघा, ह्याच्यावरून आपण काय करू शकतो? फेज सिक्वेन्स हे करू शकतो, बघू शकतो. तर धन्यवाद मित्रांनो. आमची मीटरची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या ITIच्या विद्यार्थ्यांना शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.